नीटच्या मुद्द्यावरून लोकसभेत खडाजंगी राहुल गांधींच्या आरोपांवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार। दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेणार, सूत्रांची माहिती। नवी मुंबईतील तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये शिरलं पावसाचं पाणी, कागदपत्र भिजू नये म्हणून पोलिसांची झाली धावपळ। सलग 4थ्या दिवशी राज्यात पावसाची तुफान बॅटिंग, मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पाऊस, तर सांगली कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर। अजित पवार प्रफुल्ल पटेलांमुळे पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, भ्रष्टाचार करणारे आपल्या मांडीला मांडी लावून बसल्याचं शहा विसरले असावेत। संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। आम्ही जीना फॅन क्लबमध्ये सहभागी नाही, दंगल घडून ज्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत। औरंगजेब फॅन क्लब टीकेवर संजय राऊतांचा अमित शहांवर पलटवार। औरंगजेब फॅन क्लब अस्तित्वात आहे का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नागेश पाटील आष्टीकरांचा अमित शहांना टोला। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत, शरद पवार यांच्यावरील टीकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, नवनिर्वाचित खासदारांना चर्चेसाठी संधी देण्याचं मोदींचं आवाहन। यवतमाळमध्ये सोयाबीनचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनला 4,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना तोटा। अमरावतीमध्ये सर्व्हर स्लो असल्यानं लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना अडथळे, जिल्ह्यातील 2 लाख महिलांनी अद्यापही अर्ज भरला नाही। मुंबई उत्तरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर, अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी झळकले बॅनर। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये एका रात्रीत 7 फुटांची वाढ, तर 18 फुटावरून वाहणारी कृष्णा नदी आता 25 फुटांवर। साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस, वेण्णा नदीवरील पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्यानं लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी प्रशासनाकडून बंद। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यानं या क्षेत्रातील 4ही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ, पुणे शहराला पाणीसाठा करणाऱ्या 4 धरणात मिळून 14.4 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस, मुंबई हाय अलर्ट जारी, तर समुद्रात 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा कालव्यांना फटका, राधानगरीमधील माझगाव येथील डावा कालवा खचला। मावळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे मावळ तालुक्यातील निसर्ग बहरला। वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रीपासून पावसाची संततधार, नालासोपाऱ्यात सखल भागातील रस्ते जलमय। सातारा जिल्ह्यात आज सकाळपासून 7.3 मिलीमीटर पावसाची नोंद, जावळीमध्ये 28.3 मिलीमीटर, तर पाटणमध्ये 24.1 मिलीमीटर पावसाची नोंद। खासदार शिवाजी काळगेंच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात कोर्टात याचिका, जात प्रमाणपत्रावर माला आणि जंगम वेगवेगळ्या शाहीनं लिहिल्याचा आरोप। धाराशिवमधील धनगर समाजाचं उपोषण अखेर मागे, मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषण घेतलं मागे। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत, शरद पवार यांच्यावरील टीकेवर धनंजय मुंडेंचं मोठं विधान। बीडमधील ज्ञानराधा प्रकरणी परभणी शाखेत 34 जणांची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब उघडकीस, 34 गुंतवणूकदारांचे 2,67,00,000 आर्थिक फसवणूक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।